कडे बंडू आंदेकर टोळीतील एका गुंडाला अटक करण्यात आलेली आहे। वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेणार होता। प्रतिस्पर्धीच्या घरावर पाळत ठेवत होता। मकोका अंतर्गत कारवाई केल्यावर तो फरार झाला। भारती विद्यापीठ परिसरात सोमनाथ गायकवाडच्या घरावर तो पाळत ठेवत होता, तर त्या गुंडाला अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, बंडू आंदेकर टोळीतील एक गुंड अटकेत आहे, काय माहिती येते समोर? खरं तर दत्ता बाळू काळे वय वर्ष 24 आणि डोके तालीम नाळापेठेमध्ये हा राहणार आहे। डोके तालीम ही सगळी परिसर जो आहे तो हा बंडू आंदेकर तिथंच त्याच्या सगळ्यांना आश्रय द्यायचा आणि तिथेच हा डोके तालीम जवळ राहायचा। ज्यावेळेस मोक्का अंतर्गत कारवाई सगळ्याबाबत करण्यात आलेली होती त्यावेळेस देखील ह्याचा शोध पुणे पोलिसांकडून घेतला जात होता, परंतु तो सापडला नाही आणि त्यानंतर आता पुणे पोलिसांना जो आहे तो हा सापडलेला पाहायला मिळतो आणि याला जे आहे ती पुणे पोलिसांनी काल उशिरा जी आहे अटक केल्याची माहिती मिळते। लक्ष्मीनारायण थिएटर जवळ तो आला असताना उपायुक्त मिलिंद मोहिते आणि त्यांच्या सगळ्या टीमने जी आहे ती ही कारवाई केलेली आहे आणि तो अखेर गजाआड झालेला आहे। खरं तर मक्कासारखा गुन्हा दाखल झाला असताना तो पळून जाणं आणि नंतर पुन्हा तो पुण्यामध्ये येणं, त्यामुळे एक मोठी षडयंत्र यांच्याकडून पुन्हा एकदा केलं जात आहे का याचा तपास जो आहे ते पुणे पोलीस घेत आहेत। कारण का सोमनाथ गायकवाड हा वनराज आंदेकर खून प्रकरणातला मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या घराबाहेर पाळत जी आहे ती अनेकांकडून ठेवली जात होती आणि याच्याकडून देखील अशाच पद्धतीने काहीसा करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात होता। याचा देखील शोध पुणे पोलीस घेत आहेत, त्यामुळे त्याला आता अटक केली आहे। कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याची पोलीस कोठडी जी आहे ती कदाचित मागितली जाईल आणि पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आणखीन काही खुलासे होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता, रोहन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।